राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत। अमोल मिटकरीजी, काल महाज्योतीला निधी मिळत नाही म्हणून ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके ते जलसमाधी घेतात। त्यांना मात्र पोलिसांनी पकडल्यानंतर ते मात्र अजित पवारांना खालच्या भाषेमध्ये जाऊन बोलतात आहेत, अजित पवारांना शिव्या टाकतात आहेत। अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री देखील आहेत, त्यांच्याबद्दल असे अपशब्द काढणं किती योग्य आहे? मुळामध्ये काल विधान परिषदेमध्ये बार्टी महाज्योती सारथीच्या संदर्भात ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलं। अनेकांची फेलोशिप 3 वर्षापासून बंद आहे, ते कधी मिळणार याबाबत सुद्धा त्यांनी योग्य ते उत्तर दिलं। आज सरकार म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या म्हणजे काही विद्यार्थी जे गुणवत्तेच्या आधारावर तिथपर्यंत येतात त्यांना सहकार्य करायला सरकार बांधील आहे, पण एखादा माणूस जो स्वतःच ओबीसीचा नेता म्हणून घेतो, माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर त्या झाकण झुल्याने अजूनही दिलेलं नाही आहे की तू ओबीसीचा नेता कधी झाला। त्याचा महेश घरबुडे नावाचा एक सहकारी आहे जो त्याचा मीडिया मॅनेज करतो। मुख्यमंत्र्यांकडे 14/1/2025 रोजी महाज्योती कार्यालय नागपूर आवक क्रमांक 303 विद्यार्थी संघटनाच्या नावावर संघटित गुन्हेगारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनच्या महेश घरबुडे याच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबत आणि या विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे हे केलेलं आहे, सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी या शासकीय संस्थांमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा आणि हा जो झाकण झुले आहे, महाज्योतीला निधी विद्यार्थ्यांसाठी न मागता खंडणी मागण्याचा हा प्रकार करतोय। आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे, बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी या संस्थांच्या क्लासवाल्या लोकांकडे गोपनीय चौकशी करावी जेणेकरून या क्लासवाल्या लोकांकडून देखील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन महेश घरबुडे आणि त्याचे सहकारी किती लाच उकळली याची माहिती होऊ शकेल आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणारे त्रस्त विद्यार्थी, आता याच्यामध्ये FIR झालेला आहे आणि या FIR मध्ये त्याच्यावर जे काही सेक्शन लागलेले आहेत हे सगळे कागदपत्र मी आपल्याला देतो। सांगायचं तात्पर्य, जरांगे पाटलाच्या आंदोलनाला शिव्या देऊन वडापाव खात नकली केसाचा विग वापरणारा हा झाकण झुल्या तेव्हा ओबीसीचा नेता झाला। एक काळं कुत्र याच्या मागं नाही। काल जे त्या समुद्रामध्ये उतरलेले विद्यार्थी होते, मी तुम्हाला माझा मोबाईल दाखवतो, त्या मोबाईलमध्ये अनेक ओबीसी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की साहेब, आम्हाला यांनी वेगळ्या आंदोलनाला बोलावलं होतं मुंबईमध्ये, यांनी प्रत्यक्षात आम्हाला समुद्राच्या काठावर गिरगाव चौपाटीवर नाश्ता करायला बोलावलं काहीतरी सकाळी आणि नंतर आंदोलनाला आमच्या हातात बॅनर दिन उतरवायला लावलं। आज त्या हाक्याला गाडीत पोलिसांनी नेल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, म्हणजे आमचं करिअर उद्ध्वस्त होतं आहे, आम्हाला याच्यामधून वाचवा। हे अनेक मेसेज आहेत माझ्याकडे। म्हणजे काय, यांनी काल जे काही लोक आणली होती ही सगळी भूलथापा देऊन ओबीसीची पोरं गोळा केली होती आणि या वेड्याला हे माहीत असलं पाहिजे। आता मी शिव्याची लाखोळी वाहू शकतो, परत तुम्ही प्रथा परंपरा काढणार, परत तुम्ही महाराष्ट्राचे संस्कार काढणार, पण मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांचा अंतिम अध्यादेश असल्याशिवाय फायनान्स मिनिस्टर सही कशी करतील? मग याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे शिंदे साहेब आणि अजितदादा तिघं मिळून महायुतीचं सरकार आहे, पण हा स्पेसिफिक हा माजलेला बोकड हा फक्त अजितदादांवर शिव्या श्राप द्यायला सोडलेला आहे आणि याच्या शिव्या देण्यानं काही फरक नाही पडत। असे अनेक गल्लीबोळातले कुत्रे रोज भुंकत असतात, पण स्पेसिफिक मुद्दा काय, ओबीसीला न्याय भेटतो का याच्या अशा शिव्या देण्याने? हा अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जातो। ओबीसीचा काय फायदा झाला? उलट ओबीसीच्या सारथी, बार्टी, महाज्योतीचा तुम्ही निधी खाताय असे ते तक्रारदार म्हणतात। त्याच्यामुळे या हरामखोराला याच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रीतसर कायदेशीर जे काही करायचं आहे ते करणार आहेच, पण अशा प्रकारे आदरणीय अजितदादाबद्दल अपशब्द काढणाऱ्याला त्याला त्याच्याच जागेवर जाऊन आम्ही त्या पद्धतीने उत्तर द्यायला सक्षम आहोत। यांनी ना याला एक निवडणूक जिंकता आली। काल मी ॲडव्होकेट काशीद यांच्या संदर्भात यांनी केलेली भाषा ट्विट केलेली आहे की हा एखाद्याची आई बहीण काढतो, याच्या घरातली लोक पण एखाद्याला शिवीगाळ करतात, हा असा शिवीगाळ करतो। पंढरपूरची वारी शाळा एकीकडे सुरू असताना स्वतःला मास्तर म्हणतो आणि शाळा सोडून दुसऱ्या कामाकडे जातो। अरे तू कसला मास्तर आहे? कुठले संस्कार आहे तुझ्यावर? म्हणजे मला तर इतकं बोलावं वाटतं राव, पण परत मीडियाचा कॅमेरा आहे म्हणून मी माझ्या शब्दाला आवर घालतो। या झाकण झुल्याला कवडीचीही अक्कल नाही। हा फक्त आणि फक्त अजितदादा ओबीसी विरुद्ध कसे आहेत हे दाखवण्याकरता हे सगळं आकांड तांडव करतोय। मात्र काल ज्या ओबीसींना घेऊन हा सांगतोय आंदोलन केलं, त्या सर्व मुलांचं पुढचं शैक्षणिक करिअर यांनी धोक्यात आणलेलं आहे।
हे पाप हा हाक्या कधी धुवून देईल हे हाक्याला विचारलं पाहिजे. परंतु अजित पवारांच्या संदर्भात आत्ताच का हे सगळे आरोप करणारे लोक निर्माण होतात? कारण की गेल्या 1.5 वर्षांमध्ये देखील तुम्ही सत्तेत सहभागी होता, त्यावेळेस मात्र अशी कोणत्याही पद्धतीचा आक्षेप अजित पवारांवरती घेण्यात आला नाही. आता मात्र 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरच हे सगळे लोक बाहेर येतात आहेत. शिंदेच्या आमदार मंत्र्यांची संपूर्ण नाराजी अजित पवारांवरती पाहायला मिळते, त्या बातम्या समोर येतात आहेत. एकीकडे लक्ष्मण हाके बोलतात आहेत, दुसरीकडे मात्र भाजपचेच आमदार अजित पवारांच्या निर्णयावरती आक्षेप घेतात आहे. हा सगळा एका मोठ्या कटाचा भाग आहे का? योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा तो बदनाम केला जातो असं जे आपण ऐकलं, तुम्ही म्हणता त्या गोष्टीला वाव आहे, त्या शंकेला वाव आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकसभेला पराभव झाला, दारुण पराभव राष्ट्रवादीचा, त्यानंतर स्वतः अजितदादांनी ही निवडणूक हाती घेतली होती. अजितदादांनी एकट्या स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये 40 ते 42 आमदार निवडून आणले. त्यानंतर परत अलीकडच्या काळामध्ये निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याची बारामतीची निवडणूक, माळेगाव निळकंठेश्वर पॅनल होतं, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली, बॅलेटवर मतदान झालं, त्यामध्ये सुद्धा 19-1 असा विजय प्राप्त झाला. आणि आता पुढं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर अजितदादांमुळं सर्व समाजातली लोक मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करायला लागले. त्यामुळे प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने झेपावतोय हे अनेकांना सहन होईन असं झालं काय हे दिसतंय. आणि हाक्याची एवढी अवकातच नाही साहेब. हाक्या हा फक्त गल्लीबोळातला मच्छर आहे. एखाद्याच्या मनात आलं त्याला असं चिरडून मोकळं करतील, पण तो का भुंकतोय याचा शोध घेतला पाहिजे. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विनंती आहे की याच्या मागचा खरा कोण, जो मास्टर माइंड आहे, जो याला बोलायला लावतोय, जो हा रात्रंदिवस अजितदादांविरुद्ध भुंकतोय, याचा तपास घ्या. कारण ही जी काही घाण गटारगंगा पसरते आहे ना, दादाची प्रतिमा ओबीसी विरुद्ध दाखवण्याचा जो घाट या हाक्याच्या माध्यमातून घातला जातोय, याच्या मागे नेमकं कोण आहे याचं चिंतन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आणि ती आता वेळ आलेली आहे. एकीकडे तुम्ही पक्षाला आव्हान करतायत की हाकेंच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे हे ओळखावा म्हणून, परंतु हेच हाके मात्र तुमच्या ओबीसी नेत्यांबरोबर सातत्यानं पाहायला मिळतात. एकीकडे ते स्टेज शेअर करतात धनंजय मुंडेंबरोबर परळीमध्ये जाऊन, परळीमध्ये त्यांना गळेभेट करतात तुमचे धनंजय मुंडेंचे अनेक सहकारी होते. अर्थात वाल्मिक कराडांबरोबर त्यांचे अनेक बसलेले फोटो, बैठकीतले फोटो येतात आहेत. एकीकडे अजित पवारांचं नाव हे हाके बदनाम करत असताना तुमच्याच पक्षातली लोक या हाक्यांना जवळ घेऊन बळ देण्याचा प्रयत्न करतात का, हा प्रश्न आहे. माझ्याकडं जे इनपुट आणि माहिती येतं ते मी माझ्या पक्षश्रेष्ठींना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. माझी पक्षातल्या लोकांना विनंती आहे की आपल्या श्रेष्ठ नेतृत्वावर ज्या वेळेस असा एखादा गल्लीबोळातला टुकार कुत्रा भुंकत असेल त्यावेळेस अशा व्यक्तीशी संबंध ठेवू नये, त्याच्याशी थेट संबंध तोडावे. जर आपण अजितदादांना आपला नेता मानतो, जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला मानतो, तर अशा प्रकारचा हाक्याबिक्या हा याची अवकात आहे का अजितदादांच्या विरुद्ध अपशब्द वापरण्याची? हा कोणाच्या भरोशावर मस्ती करतोय? आणि जर असा लाडवण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुद्धा होत असेल, पक्षाच्या बाहेरच्या लोकांकडून सुद्धा होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. माझी विनंती आहे, ज्यांच्यासोबत याचे फोटो असतील, ज्यांच्यासोबत त्यांनी स्टेज शेअर केला असेल, त्या लोकांनी हे गांभीर्यानं घ्यावं. शीर्षस्थ नेतृत्व म्हणून आपण अजितदादांकडे जर पाहत असू तर अजितदादांच्या बाबतीत अपशब्द, अहो त्या मनसेला मानावं लागेल. राज ठाकरेंबद्दल एक पोस्ट टाकली तर त्या लोकांनी त्याला चोपून काढला. काही शिकण्यासारखा आहे तो कोण, सोमन का कोण आहे तो, त्यांनी एक पोस्ट टाकली तर चोपून काढला. इथं तर डायरेक्ट दादांबद्दल अपशब्द वापरले जातात. तरी काय आपण त्याच्याबद्दल काही गांभीर्यानं घेणार आहोत की नाही? म्हणजे मी एकटा काही शहाणा आहे असं म्हणत नाही आहे, पण माझ्या पक्षाचा नेता हा राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या पक्षाचा असताना अशा प्रकारे जर हाक्याबिक्या अशा खालच्या पातळीवर बोलत असेल तर काय आपण करणार आहोत? त्याची रिॲक्शन तर आली पाहिजे. त्याच्यावर कायदेशीर गुन्हे जे दाखल होतील ते होऊ द्या कायद्याचा भाग म्हणून, पण याचं थोबाड आवरलं पाहिजे. आणि हा कोण्या स्टेजवर दिसतो, कोण्या स्टेजवर जातो, त्यांनी सुद्धा थोडंसं याला याची अवकात नाही, याला एक लाथ हाणली का हा 10 फूट जाईल, पण याची अवकात नाही, पण हा भुंकतो का याचं मात्र चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही मराठी खाद्यपदार्थाच्या संदर्भात ट्विट टाकलं. काल मीरा भाईंदरमध्ये मारवाडी समाजाने एकवट दाखवत संपूर्ण दुकानं बंद केली आणि मारवाडी समाजाने कुठेतरी वेठी सांडण्याचा प्रयत्न जो आहे तो संपूर्ण मीरा भाईंदरला प्रकरण समोर आलेलं होतं. मनसेनं त्याच्यामध्ये आक्रमक भूमिका घेतली की भाषीय प्रांतवाद जो आहे तो यानंतर उफाळून येईल म्हणून. या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहताय? एकीकडे तुम्ही मराठी खाद्यपदार्थ संस्कृती लोप होत चालली आहे तुम्ही म्हणताय, दुसरीकडे मारवाडी लोक एकत्रित येतात मुंबईतही महाराष्ट्रात. आपल्या महाराष्ट्रामध्ये मारवाडी, सिंधी, गुजराती, जैन हे सगळ्या समाजाचे बांधव गुण्या गोविंदानं नांदत आलेले आहेत.
ते गुन्ह्या गोविंदानं नांदले पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यांना जर कोणी मारलं असेल मराठी बोलण्याकरता त्याचं आम्ही समर्थन करत नाही, पण या बांधवांकडून शिकण्यासारखं आहे की एखाद्या त्यांच्या व्यापारी वर्गावर ज्यावेळेस कोणी मारहाण करतो तर सगळे लोक दुकानं बंद करून एकत्र येतात, म्हणजे एक दबावगट निर्माण करतात. मराठी खाद्यपदार्थाची विक्री आणि मराठी खाद्यपदार्थाला, मराठी खानावळीला प्रोत्साहन देण्याकरता असाच मराठी माणूस जर एकवटला, दहशतगर्दीने नाही, धाकदपटशाहीनं नाही, प्रेमानं, कारण मराठी माणूस हा या सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे. त्यामुळे अशा घटनेकडून आपण सुद्धा काही शिकलं पाहिजे. इतकंच काय, एक गाळा भेटण्याकरता आम्ही सातत्यानं एका मराठी माणसाकरता आता मी 2-3 दिवस झाले प्रयत्न करतोय. आज माझ्याकडे निवेदन पण त्या गाड्यावाल्यांचं प्राप्त झालेलं आहे की नाही काय देऊ शकत तर एक छोटा गाडा तरी द्या, त्यांचे उपहारगृह चालू द्या. तिकडे एकीकडे बाहेरच्या लोकांना मोठी मोठी लायसन आपण सहज अलॉट करतो. मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरला, जॉईंट कमिशनरला एकत्र बसून जे काही हात फेरीवाले आहेत त्यांना बळ द्या. आणि यावरून जे कोणी लोक असे मीरा भाईंदरमध्ये वेठीस धरण्याचा प्रयत्न केला असेल ते चुकीचंच आहे. तुम्ही तुमच्या माणसांकरता एकत्र येता हे तुम्हाला लखलाप, पण मराठी माणसांविरुद्ध सुद्धा अशी आंदोलन होत असतील तर त्याचा निषेध. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली सविस्तर पद्धतीने. आमदार अमोल मिटकरी होते. अमोल मिटकरी म्हणतात की अजित पवारांचं नाव बदनाम करण्याकरता कुठेतरी एक मोठा कट रचला जातोय आणि या कटाचा सूत्रधार कोण आहे हे शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचं आव्हानच त्यांनी स्वतःच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.